हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये व्हिडिओ करून बदनामी केल्याप्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अॅट्रॉसिटी आणि शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर रविकांत तुपकर आक्रमक झालेले जाब विचारल्यानं शेतकऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचं तुपकर यांनी सांगितलंय। या प्रकरणी हिंगोलीमध्ये येऊन जाब विचारणार असल्याचंही ते म्हणाले। कावरखे आणि आमचे संघटनेचे कार्यकर्ते व्हिडिओला जाब विचारायला गेले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर की शेतकऱ्यांची कामं का केली नाही आणि तुम्ही संविधान दिन का साजरा केला नाही एवढंच त्यांना विचारलं आणि तिथून फेसबुक लाईव्ह केलं। तर व्हिडिओ सेनगावचे त्यांच्या जिव्हारी लागलं, त्यांचा जळफळाट झाला आणि त्यांचं सत्य लोकांसमोर आणल्यामुळे त्यांनी अॅट्रॉसिटी सारखा खोटा गुन्हा दाखल केला गजानन कावरखे यांच्यावर आणि सरकारी कामात अडथळ्याचा। अर्थात या गुन्ह्याने आम्हाला काही फरक पडत नाही, पण हिंगोलीचं पोलीस प्रशासन झोपलं आहे का? जर असं कुणी कोणत्याही पद्धतीच्या तक्रारी देत असतील आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जर का खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे कदापि खपून घेतलं जाणार नाही। मी स्वतः हिंगोली जिल्ह्यामध्ये येणार आहे, मी याचा जाब विचारणार आहे। अशा पद्धतीनं जर का खोटे गुन्हे दाखल करत असाल तर जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही।